बिनबाद 3 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. खरं तर एक संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे, परंतु हे दोन असे खेळाडू आहेत की जे विस्फोटक खेळासाठी ओळखले जातात. अनिकेत हा देखील आणखीन एक असा खेळाडू आहे की जो यानंतर संघाच्या चमूमध्ये आहे. त्यानंतर सूरज नामक एक खेळाडू ज्यांच्याकडे अनुभव आहे. पण जे एकंदर जर पाहिलं तर युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आज संपूर्ण दिवसभराचा जर आपण विचार केला तर इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली चमकदार कामगिरी या संघाची राहिली आहे. अगदी सेमीफायनलपर्यंत या संघानं मजल मारली होती आणि आज मात्र या रजनी क्रिकेटमध्ये हा संघ पुन्हा एकदा दाखल झाला आहे. थोडासा संपूर्ण दिवसभराचा थकवा कुठेतरी या खेळाडूंवरती जाणवतोय. खरं तर बरेचसे असे संघ आहेत की जे दिवसाचे क्रिकेट खेळून देखील रजनी क्रिकेटसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे पेंदर संघ संपूर्ण ताकदीनिशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा मात्र धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय, क्षेत्ररक्षणाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत आणि एकंदर जर पाहिलं तर ऑफसाईडला 4 ऑनसाईडला 5 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना वैयक्तिक स्पेलमधील पहिलं षटक हाताळलं गोलंदाज समाधान भोईरनं. अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला. खरं तर फलंदाजांच्या पायांमध्ये बेड्या टाकण्याचं काम त्यानं पहिल्या षटकामध्ये केलं. कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी दिली नाही आणि अगदी त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना पंकज मात्र या ठिकाणी हाताळतोय आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. थोडासा धीम्या गतीचा हा चेंडू होता. खरं तर गोलंदाजीमध्ये वेग फारसा नाही आहे. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. एक्झिक्युशन टायमिंग प्रॉपरली करता आलं नाही आहे. सिंगल मात्र धावफलकावरती आले आणि या सिंगलनं संघ पुढे सरकत असताना एक एक धाव एक एक पाऊल पुढे सरकत असताना सातत्यानं धावफलकावरती धावा येणं ही जमेची बाजू असणार आहे. खरं तर मॉडर्न डे क्रिकेटचा आपण विचार केला तर प्रत्येक फलंदाज हा चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून धावा उभारताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु याच ठिकाणी मी नक्कीच म्हणेन की जिथे मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील तिथे सिंगल आणि डबलनं धावा सातत्यानं धावफलकावरती आलटा ठेवा. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या गोलंदाजावरती प्रतिचेंडू 1 धाव घेता त्यावेळेला मानसिक दडपण जो आहे तो आपसुकपणे आपल्याला नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती पाहायला मिळतो आणि त्याच्यात या दडपणाखाली चुका होण्याचे चान्सेस हे नक्कीच जास्त असतात. त्यामुळे थोडंसं मी म्हणेन की माइंड तुम्हाला सेट करावा लागेल. थोडंसं संयमानं खेळ हा नक्कीच मैदानावरती करावा लागेल. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर जाणारा हा चेंडू होता. ओळखलं की फलंदाज वारंवार मिड विकेट स्क्वेअर लेग या रिझनमध्ये चेंडू खेळण्याचा मानस दर्शवत आहेत. त्यामुळे शरीरापासून दूर जाणारे चेंडू हे अत्यंत प्रभावी चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जोरकास फटका इनसाइड आउट खेळायचा होता. बॅटीचा लीडिंग एज आहे. डीप पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची उचल करणार तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर फलंदाज प्रयत्नशील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मात्र मिळत नाही आहे. याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर अतिशय भेदक तिखट आणि अतिशय सुरेख मारा करणारे हे आघाडीचे दोनही गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या रिंगाळताना धावसंख्या कुठेतरी हळूहळू पुढे सरकताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु अजय जोपर्यंत मैदानावर आहे मोठी धावसंख्या हा नक्कीच उभारू शकतो. यावेळेस देखील जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. थोडासा स्विंग अँड मिस पद्धतीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्विंग चांगला मिळाला आहे. आघाडीच्या दोनही गोलंदाजांना अतिशय नियंत्रित गोलंदाजी मात्र या सत्रामध्ये केली आहे. यावेळेला पंचांकडे आचारभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंचाने देखील ओळखलं चेंडू उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. आतापर्यंत केली गेलेली नियंत्रित गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र आलेली ही पहिली अवांतर स्वरूपाची धाव. अवांतर धावसंख्येचं खातं देखील खुलं होतंय. संघ जाऊन पोहोचलाय 6च्या घरात. यावेळेला खोलवर प्रतिचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये या चेंडूचा मारा केला गेला. इथे डेंजर एंडकडे आहे. अजयसाठी धोका निर्माण होतोय. अपील परंतु हे अपील मात्र फेटाळलंय. अगदी योग्य वेळेला आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलंय. आता अजय आणि विराजनं देखील ओळखले की मोठे फटके इथे मारणं आघाडीच्या गोलंदाजावरती आक्रमण करणं किंवा काउंटर करणं हे सोपं नाही आहे. त्यामुळे त्यांनी एकेरीला दुहेरीमध्ये नक्कीच या ठिकाणी परावर्तित केले. रनिंग बिटवीन द विकेट दोनही खेळाडूंमध्ये चांगली पाहायला मिळाली आहे परंतु धावा या धावफलकावरती येणं तितकंच महत्त्वाचं असेल. यावेळेला लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक हळूवारपणे चेंडूवरती येतोय. चेंडू उचलतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीअखेर धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. बिनबाद ही जरी जमेची बाजू असली तरी धावा मात्र धावफलकावरती अजूनही एकेरी अंकात अर्थातच 9 धावा धावफलकावर. तर यानंतरची लढत असणार आहे चेरोबा सांगडे विपक्ष गावदेवी वावंजे. कोणती आहे बघ सागर. एक मिनिट.
तर सामन्याकडे आपण आताच आमचे ऑर्गनायझर अजयदादा मोरावकर यांचं आगमन ते झालेलं आहे. मनपूर्वक आपले सहर्ष स्वागत आहे. राहुल पोपेटा अजय शेठ मोरावकर यांचे परममित्र आहेत. यावं आपण व्यासपीठावर आपलं पालेश्वरी चषक 2024 स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. हा लढत असणार आहे. यानंतरची दुसरी लढत असेल गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष काकडवाल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर नक्कीच सर या ठिकाणी पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 4:30च्या सरासरीनं 9 धावा धावफलकावरती आल्यात. बिनबाद ही जरी जमेची बाजू असली तरी धावांचा जो आलेख आहे, धावगतीचा जो आलेख आहे, तो आलेख मात्र कुठेतरी चिंतेची एक लकीर आपल्याला नक्कीच प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यांवरती पाहायला मिळू शकते. खरं तर काळभैरव क्रिकेट संघाचा विचार केला तर फलंदाजी अतिशय खोलवर आहे आणि एकंदरचा विचार केला तर सुरुवात अपेक्षेप्रमाणे करू शकले नाही आहेत. परंतु हा असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजय ज्याच्याकडनं नेहमीच अपेक्षा असतात, ते मात्र आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेडू होता. पुन्हा एकदा अगदी शोल्डर लेवलच्या जवळून जाणारा हा चेडू होता. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर परफ्यूम डिलिव्हरी देखील या चेंडूला म्हटलं जाईल. अगदी चेस्ट हाईटच्या जवळून हा चेंडू आपल्या उंचीचा योग्य फायदा करत असताना गोलंदाज इथे मात्र क्रिश एक वेगवान आणि ते सर्रास गोलंदाजी पाहायला मिळाले. प्रॉपर टायमिंग याही चेंडूवरती साधता आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे. खरं तर डेंजर एंडकडे आहे फलंदाज. चेंडूची फेक ही थोडीशी स्क्वायर झाली आहे. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. थोडंसं मी म्हणेन की इथे दबाव निर्माण केला. पहिल्या चेंडूवरती जी धाव घेतली गेली त्यानंतर विराजनं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर विकेट महत्त्वपूर्ण नक्कीच या ठिकाणी आहेत, परंतु धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 12 धावा, 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एखाद मोठा फटका नक्कीच आत्मविश्वास देऊन जाईल, परंतु तो मोठा फटका लगावण्याची आत्तापर्यंत संधी या ठिकाणी मात्र आघाडीच्या 3ही गोलंदाजाने दिली नाहीये. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज समाधान मोईरनं, दुसरं षटक पंकजच्या वाट्याला आलं. दोनही आघाडीच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे आणि अगदी त्याच दरम्यान गोलंदाज क्रिश देखील आपला खेळ या मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना यावेळेस अपील होत आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. याचा अर्थ विराजला परतावा लागेल. पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय. पहिली विकेट या ठिकाणी येते आहे. विराज बॅक टू द पॅव्हिलियन. नजराणा हे खरं तर आज तमाम क्रीडा रसिकांना मात्र या मैदानावरती ऐकायला मिळेल. गेली 3 रजनी क्रिकेटचा थरार मात्र आपण या मैदानावरती अनुभवला. एक अतिशय सुसज्ज, एक अतिशय दर्जेदार क्रिकेटचं हे मैदान आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला फलंदाज गमावला गेलाय. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 12 धावा. इनेट नंबर 3 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रभात अंबोरे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र मिस टायमिंग होत आहे. प्रॉपर टायमिंग नाहीये. यष्टी रक्षक जेलच्या खाली येतोय. आणखीन एक बिग विकेट. बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळते. गोलंदाज क्रिश. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखी एक नामघोष जगदंब जगदंब जगदंब. 2 बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्या आहेत. खरं तर दबाव पहिल्या 2 षटकांमध्ये निर्माण केला आघाडीच्या गोलंदाजाने. आणि ज्यावेळेला एखाद्या संघावरती एखाद्या खेळाडूवरती दबाव निर्माण करतं त्यावेळेला तो खेळाडू किती मोठा आहे, त्या खेळाडूचं नाव किती मोठं आहे किंवा त्या खेळाडूचा दर्जा किती मोठा आहे यापेक्षा सर्वाधिक महत्त्वाचं असतं ते मॅच सिच्युएशन कंडिशन. यावेळेला मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडकडे आहे फलंदाज
आणि कलेक्शन मात्र यष्ट्यांच्या समोर झालंय. खरं तर यष्टी रक्षकाचा पोझिशन ज्यावेळेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये जाईल त्यावेळेला यष्टी रक्षक हा यष्ट्यांच्या मागे उभा असणं हे अपेक्षित असतं. टेक्निकली जर आपण पाहिलं तर इथे मात्र यष्टी रक्षक थोडासा चेंडूवरती झेपावला होता आणि त्यानंतर मात्र हा चेंडू स्टंपांच्या पुढे अर्थातच यष्ट्यांच्या पुढे गॅदर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच या ठिकाणी पकड बनवू शकला नाही आहेत. अगदी यष्ट्यांच्या मागे उभा असतं तर मे बी डायरेक्ट हिटवरती फलंदाज देखील गमावला जाऊ शकला असता. यावेळेला 2 बॅक टू बॅक विकेट्स आल्यानंतर दबाव निर्माण केला आहे. पुन्हा एकदा शॉटम करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. खरं तर धावा धावफलकावरती येत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय इनेट नंबर 4 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये साई मोहिते. खरं तर बांधणी संघाची खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. अनेक खेळाडू यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, परंतु अपेक्षेप्रमाणे खेळ या ठिकाणी मैदानावरती नक्कीच करू शकला नाही आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आल्यात 2 गडी बाद 16 धावा धावफलकावर. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि प्रतिषटक 5.33 ही कुठेतरी कमकुवत बाजू आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच काळभैरव स्पोर्ट्स कळंबोली संघाची. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि इथून जर कमबॅक करायचं असेल ही शेवटची संधी आहे. हे शेवटचे 6 चेंडू आहेत ज्या चेंडूंवरती तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. अगदी सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून जो अजय मैदानाच्या आतमध्ये उभा आहे त्या अजयला मात्र आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल आणि जर का हे मैदानावरती करू शकला तर संघ इथून देखील एका सन्मानजनक स्थितीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आघाडीच्या 3ही गोलंदाजांचं आपण करूयात कौतुक. पहिलं षटक हाताळलं समाधाननं, दुसऱ्या षटकामध्ये पंकजचा वापर केला, तिसऱ्या षटक क्रिसच्या हातामध्ये मिळालं आणि चौथ्या षटकामध्ये मात्र सुजित एक आव्हानात्मक आहे, परंतु आव्हान पेलवण्याची क्षमता देखील या गोलंदाजामध्ये. एक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट सुजित यावेळेस गोलंदाजीच्या बोहल्यावरती, परंतु आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा अजय जो पहिल्या चेंडूपासून उभा आहे मैदानावरती. यावेळेला दबाव पहा, दबाव अंतिम षटक हाताळण्याचं, दबाव या पहिल्या सत्रातील चौथ्या षटकाचं. खरं तर आघाडीच्या 3 गोलंदाजांनी केलेली दिमागदार कामगिरी, धारदार गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र आव्हान हे आणखीनच कठीण झालंय. अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज सुजित समोर. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि बघता बघता चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळत आहेत 6 धावा. षटकार. अजय बरोबर जर पाहिलं तर साई देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आय थिंक मागील 2 आठवड्यापूर्वी सलग 2 मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि कॉन्फिडन्स लेवल जर आपण पाहिला तर साई मोहितेचा नक्कीच एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतो. परंतु अजय पहिल्या चेंडूपासून मैदानावरती उभा आहे. पहिला चेंडू पाहिलं आउटसाईड द ऑफस्टमचा चेंडू होता, कोणत्याही प्रकारची छेडखानी केली नाही आणि त्यानंतर स्लॉटमध्ये ज्यावेळेला चेंडू मिळाला त्यावेळेला अजयची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला कदाचित पंचांचा काय इशारा येतोय याची वाट पाहिली जाते. थोडासा अतिरिक्त बाउन्स धीम्या गतीनं हा चेंडू फेकला गेला होता, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इशारा पंचांचा नाहीये. निर्धाव चेंडू, पुनरागमन गोलंदाजाचं नक्कीच पाहायला मिळतं. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल कंप्लीट केला जातोय. इथे टाळ्यांचा गजर सांगतोय की विकेट नंबर 3रा फलंदाज गमावलाय तो काळभैरव स्पोर्ट्स कळंबोली संघानं. लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून मात्र आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहू शकता. अगदी LED स्क्रीन जे आमच्या ठीक मंचाच्या उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि या स्क्रीनवरती हा झेल कशा पद्धतीने टिपला गेला, अगदी आंतरराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या आयोजकांचा. खरं तर आयोजकांचं आपण कौतुक करूयात. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा कशा पद्धतीने आयोजित केली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. गेली 4 रजनी, आजची 4थी रजनी आणि गेली 3 रजनी जर आपण पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती एक वेगळी
छाप निर्माण करणारी ही यशस्वीतेच्या उंच शिखरावर असणारी ही पालेश्वरी चषक 2024ची स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन फलंदाज इरॅट नंबर 5 यावेळेस रोशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशा प्रकारचा हा खेळाडू, परंतु अगदी कोणत्याही क्षणाला मैदानाच्या आतमध्ये येऊन परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता याही खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते. रोशन पोपेडा यावेळेला मात्र शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, इथे थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय. खरं तर धाव घेण्यासाठी साईल पुढे सरसावला होता, रोशननं नकार दिलाय. आणखीन एक सांघिक सफलता इथे मात्र मिळते. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन साई मोहिते. प्रत्येक जयवंत मात्रे आपले मनपूर्वक स्वागत आहे. असं म्हटलं जातं ना की या ठिकाणी कम्युनिकेशन नव्हतं, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज अनिकेत भगत यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशीर आपल्या संघाबरोबर जॉईन झालाय. खरं तर अनिकेतला साधारणतः आपण सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहतो, परंतु या सामन्यामध्ये कदाचित संघामध्ये उशिरा थोडासा उपलब्ध झाला आणि त्यामुळे अनिकेत यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हरकत नाहीये, शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि इथून कशा प्रकारचा खेळ मैदानावरती होणार. रोशननं का नकार दिला होता याचं प्रत्युत्तर मात्र देतोय साई मोहिते. जरी बाद झाला असला तरी रोशनची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपताना आणखीन एक बिगेट षटकार. त्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रकल्पग्रस्तांचे आराध्य दैवत आणि ज्यांनी आपलं संबंध आयुष्य हे नक्कीच या प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी वेचलं आणि अशा दिवा पाटील साहेबांचं मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणं हे गीत मात्र आपल्याला नक्कीच या ठिकाणी ऐकायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकाच दर्जेदार खेळ रोशन पोपेटाच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. यावेळेस जोर का फटका लगावण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे, कदाचित बॅटीची कड घेऊन हा चेंडू मात्र जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 39 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे. येणारे चेंडू 24 आणि गरज असेल ती विजयासाठी 30 धावांची. आणि या 30 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाणार. क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र जिथं चेंडू फळीचं युद्ध आणि या युद्धात येणाऱ्या सत्रात काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज. दिनेशजी पाटील सर अर्थातच बंधू बेलवली, परंतु तत्पूर्वी मिळतोय अवधी तर जाऊयात सुमधुर संगीतासाठी. डीजे यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. नाणेफेक इथे केली जाणार आहे. काकडवाल विपक्ष गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. यावं आपण नाणेफेकीसाठी. काकडवाल हर्षल धडे. काकडवाल ब आहे बघा. काकडवाल क्रिकेट संघाच्या संगणकाला शेवटचा पुकार आहे, अन्यथा आपल्याला दंडित केले जाईल. हर्षल दरे यांचं आगमन झालेलं आहे. अजयदादा मोरावकर तुम्हाला इन्व्हाइट करता स्टेजवर यावं, आपलं स्वागत आहे. आज आमच्या समेत पाहतो आम्ही दिनेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेलवली, प्रवीण अर्जुने, प्रवीण टेंबे, मी महादेव गडगे. त्यानंतर आमची संपूर्ण डीजे बघा, डीजेचं तर कौतुक करावं लागेल. खूप मोठं ब्रँड आहे HDC वलवली. मग त्यामध्ये आमचे सूरज चौधरी, संदीप पाटील, सूरज पाटील ही पाहतो आम्ही संपूर्ण टीम. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील बोरले आणि आमचे गुणलेखक इथे केतन बारशे. त्यानंतर कुणाला आहेत अजित. एक चांगला योगदान या स्पर्धेला लाभलेला आहे आणि दुसऱ्या सत्रासाठी वळणार. यापूर्वी आपण आवाज प्रवीण अर्जुन यांचा ऐकला. आता आपण बोलूया दिनेश बंधू यांच्याकडे आपण वळणार आहोत.
वार अजयदादा मोरावकर, दिलीप वासकर, विद्यमान सरपंच शिवदादा आहेत, आमचे दिनकर बारशे, निखिल तांडेल, संपूर्ण टीम आहे आमची. प्रदीप इथे आहेत, खऱ्या अर्थाने एक नामवंत क्रिकेटर पालेश्वरी यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. यावं आपण अतिथी मंचवर, आपलं स्वागत आहे. आमचे महेश शेठ पवार, संपूर्ण कमिटीच्या वतीने प्रभाकर शेठ तांडेल असतील, हेमराजदादा म्हात्रे, त्याचबरोबर निलेश उलवेकर, विशाल उलवेकर, जितेश म्हात्रे, संपूर्ण आमची कमिटी आहे. त्या कमिटीच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित केलेलं आहे. नाणेफेकी सारी काकडवाल संघाला शेवटचा पुकार आहे. आम्ही काही ठिकाणी पाहतो संघ नाही घ्यायचा आहे. गौरी स्पोर्ट नेवाली संघ नाही घ्या. आज बघा जे क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे कालभैरव कलंबोली, त्यांची जर्सी बघा. म्हणजे 22 तारखेला जो राम मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे, अयोध्या राम मंदिर, हीच वर्दी खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभर आपण पाहणार आहोत. आणि हाच गजेर नारा असेल जय श्रीराम. जय श्रीराम. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान रोखतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो राजा शिवाजी माझा. शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. असंख्य पदे त्या शिरप्याच्या मध्ये सहज रोवली गेली. 2 वेळा खासदार, 4 वेळा आमदार, नगराध्यक्ष अशी असंख्य पदे त्यानं भोगली, परंतु फक्त आणि फक्त मराठी माणसासाठी, माझ्या शेतकऱ्यासाठी लढला. आणि आज 12.5%, 22% धनिक आपण जर बनलो, ते आमचे मायबाप दिवा पाटील साहेबांना सुद्धा मी मानवंदना देतो आणि घेऊन चालतो आजच्या या सामन्याकडे. पहिल्याच चेंडूवर एक बहुमूल्य विकेट्स गमावली जाते आणि खऱ्या अर्थानं सुजित पाटील सारखा एक ताकदवान फलंदाज मात्र बाद होतोय. तर कलंबोली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व अनिलदादा भगत साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं पालेश्वरी चषक कमिटीच्या वतीने सरसे स्वागत आहे. नेवाली ग्रुप ग्रामपंचायत, आदई नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा शिरोली विभागीय आपले क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आदई वावंजे विभाग राजेश शेठ काथारा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तत्पूर्वी खऱ्या अर्थानं मित्रांनो आज 6 जानेवारी म्हणजेच पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि बालशास्त्री जांभेकर यांनी मात्र दर्पण नावाचं पहिलं मराठी वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलं आणि त्याच्यामुळेच आज पत्रकार दिन म्हणून आपण संपन्न साजरा करतोय. पत्रकार हा समाजाचा आरसा असतात, तर या पत्रकारांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतोय. चांगला फटका कव्हर पॉईंटच्या मधून मात्र भरता वेगाने येईल. इथे थांबणार नाही. बाबूचा हा फटका म्हणजे विश्वास पाटीलनं आपल्यावर विश्वास दाखवलाय आणि ठोकलाय हा खणखणीत चौकार. मध्ये 24 चेंडूच्या पूर्वार्धामध्ये फक्त धावा जमला 29. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 30 धावांचा पाठलाग करत असताना मात्र इथे पहिल्या चेंडूवर विकेट्स गोलंदाज तुषार जळेने मिळवली जरूर, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र विश्वास पाटीलला विश्वास दाखवला चौकार. उचली घेणार हा चेंडू अतिशय उत्तमरित्या निभावलाय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. या दरम्यान सांगडे गावाचं एक आदर्श व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा वेड असलेला व्यक्तिमत्व ज्यांचा संघही आज इथे खेळेल ते मात्र आनंद बुवा यांचं मंचाकडे आगमन झालं. विनंती करून या आणि आसनस्थ व्हा. 30 धावांचा पाठलाग करायचं हे आव्हान सोपं की कठीण? क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नेहमीच छोटी आव्हानं तुम्हाला त्रास देत राहतात. छोटी आव्हानं अडसर बनतात, मोठ्या आव्हानांचा पाठलाग सहज होतो. तो छोटं आव्हान काय सांगेल? आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. मी तू झालं जरूर. धावायचं का पळायचं का थांबायचं? समाधान भोईरला माहीत होतं की रिस्क आहे, पण त्यांनी रिस्क घेतली आणि लेग बाईकच्या रूपानं मात्र ही धाव आली.
एक्स्ट्राच्या रूपानं आलेली धाव धापलकर धावा लागत आहेत त्या 1-5. गुणलेखनाची चोख भूमिका केतन बारसे, अजित अगलावे, ओमकार वासकर आणि प्रतीक तांडेल ही सगळी मंडळी करते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा उत्तम क्लॅरिटी सहित मात्र घर बसल्या प्रेक्षकांना दाखवण्यात येते. रुचिर म्हात्रे, अजय पाटील, क्रिश माळी, अमोल पाटील, प्रणव पाटील ही सगळी मंडळी मात्र या 24 लाईव्हचे सभासद आहेत. उत्तम कामगिरी त्यांच्या वतीने केली जाते. समालोचनाची भूमिका खऱ्या अर्थानं आमचे महागुरू आदरणीय MD गडगे सर, दिनकर बारसे सर, प्रवीणजी टेंबे सर, मी स्वतः दिनेश पाटील आणि प्रवीण अर्जुने सर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू टोलवला आहे. धाव मात्र येईल 1 आणि बॅटचा इशारा करा. बॅट वाजली तशी बॅट मात्र तुटते, त्याच्यामुळे नवीन बॅट घ्यावी लागेल. समाधान भोईर. रोशनजी अगलावे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक कौतुक. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 धावा पूर्वार्धामध्ये 29 धावा जमवल्या, त्याच्यामुळे कळंबोली संघाला विचार केला तर या 30 धावा रोखण्यासाठी एक धाव पहिल्यांदा रोखावी लागेल. अतिशय उत्तम मैदान आहे. पालेश्वरी चषक 2024च्या पर्वामध्ये सुसज्ज असे मैदान आहे आणि या मैदानावरती पुढचा सामना खेळायचा असेल तर एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. मी म्हटलं होतं की धावा तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे. पंच वळतील सरळ. जोरदार अपील झालाय. अनिल टेंबे सरांनी मात्र इशारा केला. इकडे मात्र रिव्ह्यू आलाय रनआउटसाठी आणि विशू कोळी पण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. कोणत्याही राखीव खेळाडूंनी पाहू नका, तिसरे पंच सरळ बघतील आणि इशारा येतील. ही धाव होती रिस्की की धाव होती सोपी, आउट की नॉट आउट. नक्कीच रनआउटचा रिव्ह्यू इकडे पाहतोय आपण. बॉल लागलाय की हात लागला, क्रीजमध्ये पोहोचला की नाही पोहोचला, हे सगळं पाहिलं जाईल. क्लोज काउंटर ही एक रिस्की रन विश्वास पाटील आणि समाधान भोईरनं घेतली आहे. विचार विनिमय केला जाईल. फेकी तर सुंदर आली, कारण क्षेत्राक्षे थोडासा फंबल झाला. तर नाणेफेक इथे केली जाणार आहे मान्यवरांच्या शुभास्ते. एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली आणि काकडवाल क्रिकेट संघ, गावदेवी काकडवाल आणि नाणेफेक करण्यासाठी अनिल शेठ आपण अनिल शेठ भगत कलंबोली यांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. शतरक्षण रचना लगेच करून घ्यायच्या बघा. चेंडूची जर आवश्यकता भासली तर त्याची पूर्तता केली जाणार आहे. 4 षटकांचा सामना कलंबोली येथील आदरणीय गौरी स्पोर्ट नेवाली राजेश शेठ कातर यांना या संधी देण्यात आलेली आणि इथे छापासाठी ते कॉल केलेला आहे. नाणेफेकीचा कौल राजेश शेठ आपल्या संघाच्या बाजूने. प्रथम दर्शनी आपण निर्णय कोणता स्वीकारणार आहात? शतरक्षण करण्याचा निर्णय. नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही शतरक्षण करणं का पसंत केलं? नॉट आउट. प्रत्येक वेळी आम्ही जिथे उत्साह. तिथे आम्ही सुपर 8ला गेलेलो आहेत, परंतु काही चुकांमुळे आम्ही सतत हारलेलो आहेत. तर त्या चुका कुठेतरी सुधरवू म्हणून त्याच्यामुळं आता कसं जरा वातावरण चांगलं आहे, त्याच्यामुळं शतरक्षणला आम्हाला म्हणजे चांगला सपोर्ट आहे बॉलिंगचा, त्याच्यामुळे आम्ही पहिले शतरक्षण करतो. तर एकंदरीत आपण सुद्धा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे डे स्पर्धेचे मोठे आयोजक आहात. ही स्पर्धा पाहतो एक गाव एक संघ संपूर्ण पालेबुद्रुक गाव आज एकत्रित आलेलं आहे. तर एकंदरीत या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटतं आयोजन आपल्याला? या गावाचं वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये राजकारण जरूर चालतं, पण ते 5 दिवसासाठी चालतं. प्रथम त्यांना या गोष्टीसाठी मी शुभेच्छा देतो. याच्या पुढेही असं राहू दे आणि सर्वांचे एकीचा इथं एक प्रत्यक्ष उदाहरण दिसतं की चांगली लाईट, चांगला ग्राउंड आणि चांगलं सगळे मुलांची एकी आहे आणि आदर करतात मोठ्यांचा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा. वेल कमी आपल्याकडे ओटू बंधू यांच्याकडे बोलूया. आव्हान छोटच आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं धावा रोखून धरल्या जरूर. 7 धावा आल्या, परंतु पुढच्या षटकामध्ये जसा गोलंदाज साही मोहिते गोलंदाजीवर आला, विश्वास पाटीलनं आपली गुणवत्ता सिद्ध करत लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून ठोकला सरळ षटकार. आणखीन एक धक्का दिला जातोय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकारासाठी.
बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून हा सामना लवकर संपवायचा आहे. आम्हाला थोडी घाई आहे आणि खऱ्या अर्थानं पेंदर संघ मात्र अतिशय उत्तम कामगिरी करताना पेंदर संघाचा विचार केला तर नेहमीच पी के भुईर या सामन्याचा सपोर्ट करणारा व्यक्तिमत्व आहे आणि सदैव या संघासोबत असणारे आमचे मित्र पी के भुईर हेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही विशेष कौतुक. परंतु इथे विश्वास पाटला खूप घाई सुटली आहे. काय सुरेख खेळ. पुन्हा एकदा कनेक्ट करायला लागला. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू येईल, धाव मात्र घेतली जाईल. एक चांगली फेकी आहे आणि फेकीवर मात्र धाव येते एक. पहिल्या 3 चेंडूवर धावा आल्या तब्बल 11 आणि पहिल्या षटकामध्ये 7 एकूण 18 धावा धावफलकावरती लागल्या आणि आता गणित उरत आहे ते 16 चेंडू 15 चेंडू आणि 12 धावा. 15 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे तो साई मोहिते. सुरेख टेक्निकली परफेक्ट. फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र चेंडू पकडला जरूर. समाधान भोईनं तसं टॅपिंग केलं. सिली मिडऑफच्या दिशेने चेंडूला टोलवला परंतु जी खाना खुना केल्या डोळ्यामध्ये खुणावत विश्वास पाटील सरळ धावा सुटला आणि रन ही पूर्ण केली. हे 2 खेळाडू आहेत ज्यांना पेंदरचं क्रिकेट खूप उंच शिखरावर नेलं. विश्वास पाटील बेताज बादशाह समजला तर त्याच गावचा क्रिकेटच्या पटलावरचा सितारा म्हणजेच समाधान भोईर. हे 2 खेळाडू मात्र आपल्या संघासाठी चांगला खेळ करताना पण इथे बऱ्याच अवधीनंतर साई मोहिते टाकतोय हा निर्धाव चेंडू. 13 चेंडू आणि समीकरण राहिलंय ते 11 धावांचं. समीकरण सोपं असतं पण त्या मैदानावरती अंतिम चेंडूवर चांगले संघही उपस्थित आहेत त्यांचंही विशेष कौतुक. आणि वेळेवर सामने होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चेंडूवर धाव मात्र आली एक. या षटकामध्ये बरंच काही घडलं, बरंच काही बिघडलं. विश्वास पाटीलला इथे हल्ला केला, हल्ला केला. त्याच्यामुळे साई मोहितेवर झालेले 2 चांगले फटके, या फटक्याने धावफलकावर धावा लागल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 20. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. थँक्स दिनेश पाटील सर. आपण पाहतो निश्चित स्वरूपात या स्पर्धेची नियमावली आहे. ज्या संघाच्या नावावर धावांचा उच्चांक असेल त्या संघाला बाय दिली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. कारण प्रत्येक दिवशी 10 संघ सहभागी झालेले आहेत. यापूर्वी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल गौरी स्पोर्ट नेपाली क्रिकेट संघाचे संघनायक राजेश कथारा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी काकडवाड क्रिकेट संघाला इथे प्रथमतः आमंत्रित केलेला आहे. आमचे आयोजक जितेशदादा म्हात्रे यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सरांकडे आपण बोलूया. पालेश्वरी चषक 2024 पर्व आणि मुख्य आयोजक आदरणीय प्रभाकर दादा तांडेल, श्री हेमराज म्हात्रे साहेब, दिलीपजी भास्कर साहेब आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा इथे मात्र येतोय नो बॉल. आणि हा अप्रतिम झेल जरूर झाला होता कारण ज्याप्रमाणे सुंदर झेल टिपला परंतु इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉल आला. जीवनदान मिळतं विश्वास पाटीलला. धावा मात्र मिळतील तब्बल 2. प्रणय पोपेटानं मात्र काय सुरेख झेल टिपला होता. फ्री हिटचा हा चेंडू आणि या फ्री हिटवर मात्र हात साफ करताना मिड विकेटची सीमारेषा सहज क्लिअर करताना पाहतोय. धावा येत आहेत त्या तब्बल 6 धावा. जीवन गावण सर, अनिल टेंबे सर आणि विशू कोळी हे 3 पंच या स्पर्धेसाठी आणि या षटकानं या सामन्याची हवा काढून टाकली. 2 धावांची गरज उरली. यानंतरचा सामना असणारे गौरी स्पोर्ट्स नेवाळ आणि काकडवाल बी दोन्ही संघात रेडी राहायचं आहे. जसा सामना संपेल अजिबात मैदान रिकामं सोडायचं नाही आणि लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. बॉल द्या. यानंतर मी विनंती करेन की 2 चेंडू देत चला. 1 चेंडू पंचांकडे चॉईस करून द्या की जर एक दुसरा आला नाही तर दुसरा लगेच आपण खेळू. 1-1 मिनटं वाचवणं नंतर उपयोगी पडतात. चेंडू हवेत राहील हा आणि तोही झेल मात्र सुटलाय. वाटलं होतं की कदाचित सामना वेळ वाढेल का परंतु नाही. हा साधा सोपा झेल शॉर्ट फाईन लेगला सुटला आणि समाधान भोईरला जीवनदान मिळते. स्कोअर इज लेवल. 1 धावेची गरज मात्र उरले. 1 धाव. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज आहे अनिल नाईक आणि हा चांगला फटका आहे. येणार चौकार. अतिशय सुरेख फटका. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा खणखणीत चौकार विजयावर मात्र शिक्कामोर्तब केला आणि 30 धावांचा पाठला काय सहज केला तो म्हणजेच किंग सरकार गावदेवी पेंदर संघानं. तर राहुल
अनिल भगत हर्षल आणि यांचा त्याचे सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. आता जी लढत झाली एका बाजूला आपण पाहतो पेंदर क्रिकेट संघ जीवा 11 पेंदर क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कालभैरव कलंबोली क्रिकेट संघ आणि या लढतीमध्ये जीवा 11 क्रिकेट संघ पेंदर क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय साकारलेला आहे. त्यांचं आम्ही पालेश्वरी कमिटीच्या वतीने अभिनंदन करतो. आणि कालभैरव क्रिकेट संघ कलंबोली क्रिकेट संघाने पालेश्वरी चषकामध्ये सहभाग घेतल्याबद्दल